नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर परवाच्या दिवशी शुक्रवार 28 नोव्हेंबरपासून गुरुचरित्र पारायण सुरू होणार आहे 4 तारीख दत्त जयंतीपर्यंत. ह्याची सांगता आपल्याला 5 तारीख शुक्रवारी करायची आहे. गुरुचरित्र पारायण वाचायची तर सगळ्यांना इच्छा आहे, पण काही सेवेकरींना वाचणं शक्य नाही. तर तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यासाठी आपण ही लहान सेवा जरी केलोत तरी पण आपल्याला पूर्ण गुरुचरित्र पोथी वाचन केल्या इतकेच पुण्य मिळेल. ती कुठली सेवा? आता बघा, गुरुचरित्र पोथीमध्ये सगळ्यात लास्टला अध्याय नंबर 53 अवतरणिका आहे, किंवा आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये पण गुरुचरित्र अवतरणिका आहे. आपण गुरुचरित्र पोथी रोज रोज काढण्यापेक्षा त्याच्यामधली नित्यसेव्यामधली आपण गुरुचरित्र अवतरणिका रोज आपण पठण करू शकतो. तो नियम वगैरे सगळे तसेच आहेत. शेवटी आपली श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची आहे. तुम्हाला संकल्पयुक्त पारायण करायचं असेल तर संकल्प करायचा. संकल्प कसा करायचा म्हणजे हातामध्ये पाणी, गंध, अक्षदा, फूल घेऊन आपलं नाव, आपलं मिस्टरांचं नाव, किंवा आपण कुमारिका असेल तर आपल्या वडिलांचं नाव घेऊन आजची तिथी म्हणजे पारायणाची तिथी, त्या दिवसाचं दिनांक वगैरे सगळं म्हणून एका तामणामध्ये सोडायचं आहे. आणि ह्या कामासाठी मी पारायण करत आहे म्हणून म्हणायचं आहे. आपल्याला कुठली पण पूजा करो ह्या प्रकारे आपल्याला संकल्प करायचा. आणि आपल्याला अवतरणिका पठण करायची आहे. नाही तुम्हाला उपास शक्य नाही तर तुम्ही जेवण पण करू शकता. फक्त कांदा लसूण वर्ज्य, मांसाहार वर्ज्य. बघा, तुम्ही अवतरणिका पण तुम्ही 7 दिवस पठण करून बघा. सेम 2 टाईम आरती, पूजा, नैवेद्य सगळं दाखवायचं आहे. आणि नाही उपास करू शकत, जेवण केलं तरी चालेल. नाही संकल्प नाही करायचा तरी पण महाराजांची सेवा म्हणून तुम्ही ही सेवा करून बघा अवतरणिकाची. अवतरणिका पठण केल्याने पूर्ण गुरुचरित्रचं सारांश आहे. गुरुचरित्र पठण केल्या इतकेच फळ आपल्याला लाभेल, ह्याच्यामध्ये काही शंका नाही. हे महाराजांनी सांगितलेलंच आहे, पोथीमध्ये पण आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.